नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सर्जिकल स्ट्राईकनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा. जम्मू काश्मीरसह सरहद्दीवर अतिदक्षतेचा इशारा. अनवधानानं पाकिस्तानात गेलेल्या धुळ्याच्या जवानाला मायदेशी परत आणू, राजनाथ सिंग यांची ग्वाही. पाकिस्ताननं नियोजित सार्क परिषद पुढे ढकलली. 4 देशांपाठोपाठ श्रीलंकेचाही सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय. स्वच्छ भारत यशस्वी होण्यासाठी केवळ निधीची तरतूद पुरेशी नाही, ही जनचळवळ होणं महत्त्वाचं, पंतप्रधानांनी व्यक्त केलं मत. सर्वाधिक स्वच्छ जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाला प्रथम पुरस्कार, तर कचरा व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेला प्रदान. कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यास केंद्र आणि राज्य सरकारची सहमती. वाढत्या उद्योगामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगारातले 80% रोजगार भूमिपुत्रांनाच मिळतील, सुभाष देसाई यांचं आश्वासन. आशिया कनिष्ठ हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवत भारतानं जिंकला चषक. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिला दिवस अखेर भारताच्या 7 बाद 239 धावा. आणि आता सविस्तर वृत्त. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं काल केलेल्या धडक लक्ष्यवेधी कारवाईच्या पार्श्वभूमीवरती देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये आज एक उच्चस्तरीय बैठक झाली. सरहद्द ओलांडून पाकिस्तानात चुकून गेलेल्या 37 राष्ट्रीय रायफल्स या तुकडीच्या मूळच्या धुळे जिल्ह्यातल्या चंदू बाबूलाल चव्हाण या भारतीय जवानाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उच्चस्तरीय बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ऐसी जानकारी मिली है कि एक जवान किसी दूसरे क्षेत्र में पाक एरिया में या पाक कश्मीर का जो ऑक्युपाइड एरिया है उसमें घुस जाने से उसे पाक पुलिस ने अरेस्ट किया, जवानों ने उसको उठा के अरेस्ट किया हुआ है. उसे छुड़ाने का सर्व प्रयास चल रहा है. सभी मिनिस्ट्री उस पर काम लगी हुई है. होम मिनिस्टर साहब ने कह दिया है कि उसको लाने का पूरा जी तोड़ से हम प्रयास करेंगे. दरम्यान जवान चंदू चव्हाण याला पाकिस्तानी लष्करानं अटक केल्याचं वृत्त समजताच त्याची आजी लीलाबाई चव्हाण यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं आज निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1269 कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले. कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती राज्यात आणि मुंबईत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी गृहमंत्र्यांना दिली. दरम्यान कालच्या हल्ल्यात भारताकडून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापतखोर आणि युद्धपिपासू धोरणामध्ये बदल झालेला नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आज पुन्हा दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यामध्ये पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त तळावरती गोळीबार केला. सुदैवानं कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. सुरक्षा रक्षकांनी या परिसराची नाकाबंदी केली आहे आणि हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे. भारत, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेनं इस्लामाबादेत होणाऱ्या 19व्या सार्क परिषदेवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानने ही परिषदच आता पुढे ढकलली आहे. ती नक्की केव्हा घेतली जाईल याबाबतची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल असं पाकिस्तानच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तानला मिळालेला हा एक आणखी मोठा दणका मानला जातोय. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी निधीच्या तरतुदीपेक्षा लोकांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. नवी दिल्लीत विज्ञान भवनामध्ये आज स्वच्छ भारत संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छता अभियानाचं रूपांतर जनआंदोलनामध्ये करणं, सगळ्यांनी दैनंदिन व्यवहारामध्ये स्वच्छता राखणं, दूरदर्शनवर स्वच्छतेच्या जागरूकतेविषयीच्या बातमीपत्रांवर भर देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशातला सर्वाधिक स्वच्छ जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला आणि प्रत्येक घरी जाऊन कचरा गोळा करण्याची यंत्रणा उभी केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेला या समारंभात स्वच्छता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
हे अभियान अधिक जोमानं पुढे नेण्याकरता काय करता येईल याबाबत या संमेलनात विचारविनिमय झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या संमेलनाला उपस्थित होते। प्राप्तिकर उत्पन्न योजना 2016 अंतर्गत अघोषित उत्पन्न घोषित करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आतापर्यंत उघड न केलेलं उत्पन्न जाहीर करण्याची इच्छा असलेल्यांना अखेरची संधी म्हणून आयकर विभागाची देशातली सर्व कार्यालयं आज रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। काळा पैसा जाहीर करण्याची संधी सरकारनं दिली असल्यानं त्याचा लाभ लोकांना अधिकाधिक घेता यावा यासाठी आयकर विभागाचा हा प्रयत्न आहे। भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईचे भारतीय अर्थव्यवस्थेवरती नेमके काय परिणाम होऊ शकतील याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याशी आता आपण दूरध्वनीवरून संवाद साधूयात। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मला असं वाटतं की जेव्हा ही भारताने जो सर्जिकल एक अटॅक केला होता त्याची बातमी ज्या दिवशी आली काल, तेव्हा आपल्याला असं दिसलं की मुंबई शेअर बाजारावरती त्याचा थोडासा विपरीत परिणाम दिसला। आपण काय सांगाल? कधी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की शेअर बाजारावर त्याचा परिणाम होतो आणि त्याचं मूळ कारण म्हणजे असलेली अस्थिरता आणि या अस्थिरतेमध्ये बऱ्याच वेळा बाजारात चढ-उतार दिसू शकतात। आता सध्याच्या परिस्थितीत आपण त्याचा उल्लेख केला तर भारताने जो काही एक वैचारिकदृष्ट्या धोरणं भारताने जी केली तो काही युद्ध करण्यासाठी केलेलं नव्हतं, तर तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी केलेला एक पाऊल होतं। त्यामुळे अचानक काही असं युद्ध सुरू होईल असं कुठे दिसत नाही, पण तरी सुद्धा एक जी रिॲक्शन आपण म्हणतो ती दिसते आणि आज मला वाटतं मार्केट त्यामुळे कमी होतं, म्हणजे ते जरा स्टेडी झालं। 30-40 पॉईंट बरंच होता आता सेन्सेक्समध्ये बघू शकतो, तर अशी घेणं साहजिकच असतं जी रिॲक्शन म्हणतो आपण त्याला। हो, आणि मला असं वाटतं की ब्रेक्सिटचा जेव्हा निर्णय झाला होता तेव्हा शेअर बाजार जितका कोसळला होता त्यापेक्षा कालची जी प्रतिक्रिया होती ती तशी एक संयत होती, नाही का? बरोबर आहे। आणि ब्रेक्झिट आणि याच्यामध्ये आपण फरक बघितला पाहिजे की युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या पैसे चलनावरती पण परिणाम होतो। त्यामुळे आपण जर रुपया आणि डॉलरचं कालचं जर तुम्ही एकूण संतुलन बघितलं तर रुपया बऱ्यापैकी यामध्ये डॉलर बदलला आणि युद्धजन्य परिस्थिती ही गोष्ट साहजिकच आहे। आता एका अर्थाने आपण असं म्हटलं की पुढची खेळी पाकिस्तानची असणार आहे, याबाबतीत कसं काय त्यांनी याला उत्तर द्यायचं आहे। त्यामुळे सध्या मार्केट सावध पवित्रात घेऊन राहील आणि अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा असं दिसतं की सोन्याचे भाव स्थिर होतात तर निश्चित स्थिर तर होतच नाही, त्याच्यामध्ये गुंतवणूक पण वाढते, कारण सोनं हे या दृष्टीने खूप स्थिर समजलं जातं बाजारात एकंदरीत गुंतवणूक। मला असं वाटतं गॅट कराराचा एक भाग म्हणून आपण पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन असा एक दर्जा दिलेला आहे, त्याचाही पुनर्विचार आता भारतामध्ये सुरू होतोय। अर्थात भारत आणि पाकिस्तानामध्ये जो व्यापार होतो त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, पण याचा एक कशा प्रकारचा एक सामरिक परिणाम संभवू शकतो? एका दृष्टीने आर्थिक कोंडी करायची हा जे त्याच्यामध्ये तुमचा उद्देश असतो आणि भारताच्या तुलनेत जर तुम्ही इकॉनॉमी बघितली तर ती काही अशी काही कम्पेअर करण्यासारखी नाहीये। अर्थात आपल्या दृष्टीने काही जर विशेष फरक पडला नसला तरी बाकीचे देश जे जगातले आहेत ते कशी पावलं उचललं ह्याच्याकडे पण आपल्याला बघायला लागेल, कारण अस्थिरता ही पाकिस्तानच होणार आहे जर समजा युद्ध झालं तर। त्यामुळे हा दोन्ही बाजूनी दोन्ही राष्ट्रांना विचार करण्याची गोष्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट स्टेटस जे आपण म्हणतोय ते जर काढलं तर नक्कीच आर्थिक कोंडीच्या दृष्टीने ते चांगलं पाऊल आपल्याला मिळेल। उदयजी, आपण आत्ताच उल्लेख केलात की अन्य देश नेमकं काय करतायत। मला वाटतं जो आपला एक दुसरा शेजारी आहे चीन, त्याची नेमकी भूमिका कशी राहील हे सुद्धा अतिशय महत्वाचं असेल, नाही का? या बाबतीत आपल्याला एक बघावं लागेल की आपल्याला जरी चीनचा धोका वाटतोय, इनफॅक्ट अजून जर आपण खोलात विचार करता आपल्याला असं लक्षात येईल की पाकिस्तानकडे अण्वस्त्र असा बागुलबुवा निर्माण करून आजपर्यंत भारताने काही धाडसी पावलं उचलली नव्हती, की या सरकारने एका अर्थाने ती पावलं उचलली आणि भारताने काही केलं की अगदी सापेक्षदृष्ट्या बघितल्या तर सँक्शन्स लादले जातात आणि आता असं कुठेही झालेलं आहे। मला वाटतं जवळ 24 तासांची जास्ती वेळ गेलेला आहे आणि सगळ्या राष्ट्रांनी या बाबतीत भारताला म्हणजे
सपोर्टच केलेला आहे. त्यामुळे ह्याचा काही उलटा परिणाम मिळत असतो आता सध्या तरी दिसत नाही. पण आता दुसरीकडे सार्क हा एक अतिशय चांगली एक सुरुवात गेल्या अनेक दशकांमध्ये या दक्षिण आशियामध्ये होत होती. पण आता असं दिसतं की इस्लामाबादमध्ये जी परिषद होणार होती तिथे पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि भारताच्या सोबतच श्रीलंका सुद्धा आता एकत्र आलेली आहे आणि या परिषदेवरती बहिष्कार घातला आहे. सार्कची जी पुढची वाटचाल आहे ती नेमकी कशी असेल? मला असं वाटतं की या सार्कला एक पुनरुज्जीवन देण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी जेव्हा आपली शपथविधी ग्रहणचा जो सोहळा झाला तेव्हा केला आणि सर्व राष्ट्रांना बोलवून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण काही बाबतीत जो पाकिस्तानी जे धोरण असलं त्याच्यात त्यांनी काहीच बदल केला नाही आणि एका बाजूनी तुम्ही सगळे फायदे घ्यायचे आणि उरी आणि पठाणकोट सारखे हल्ले होतच राहणार. तर मला वाटतं एखादं पूर्ण असं सर्कल पूर्ण झालंय की त्यांना आपण पूर्ण संधी दिल्यानंतर राजकीय दृष्ट्या त्यांनी तिथे आर्थिक कुठलाही विषय आणत नाहीये. त्यामुळे सार्कला सगळ्यांनीच आता बहिष्कार घातलाय. त्यामुळे मला वाटतं आता पाकिस्तानची पूर्ण कोंडी झाली आहे. आता ही कोंडी कशी फोडायची याच्यासाठी पण मला वाटतं नेतृत्व भारतालाच दाखवावं लागेल. एकंदरच जो देशाचा म्हणजे भारताचा संरक्षण व्यवस्थेवरती होणारा जो खर्च आहे त्या खर्चात कुठेतरी वाढ होईल आणि मग त्याचा विपरीत परिणाम आरोग्य असेल, शिक्षण असेल अशा सारख्या क्षेत्रांवरती संभवू शकतो अशी भीती काही तज्ज्ञ व्यक्त करतायत. आपण काय सांगाल? शेवटी प्रत्येक अर्थसंकल्प जो असतो आणि तो प्रत्येक क्षेत्रामध्ये किती खर्च करायचा हे आपण बजेटमध्ये ठरवलेलं असतं आणि दरवर्षी काय युद्ध होणार किंवा नाही होणार असं काही नसतं. हे सगळे जे एकूणच सगळे निर्णय असतात हे लांब पल्ल्याच्या दृष्टीने घेतलेले असतात. त्यामुळे एकाच क्षणी युद्ध झालं म्हणून जास्त खर्च होईल वगैरे अशा काही कल्पना बाळगणं मला उचित वाटत नाही. पण मला असं वाटतं की एकंदरच देशातल्या सर्व नागरिकांचं मनोधैर्य आपण बघितलं तर ते मात्र एकंदर फारच जोशात आहे असं दिसतंय, नाही का? भारताची जी विविधता आहे त्यातच जी आपण एकता दाखवतो ती मला वाटतं गेल्या 1.5 दिवसात आपल्याला खूपच प्रमाणे दिसून आलेली आहे आणि काही म्हणजे जात पात धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळे लोक एकत्र राहिलेत आणि अगदी नाट्यावरच्या पानवाल्यापासून सगळे लोक आता युद्धतज्ञ झालेत असं मला वाटतं. आणि एका दृष्टीने हा एकोपा मला वाटतं एका या उरीच्या झटक्यामुळे जो उरी आपला जो भाव बसलाय त्याच्यामुळे मला वाटतं एकोपा आता निर्माण झाले असं मला वाटतं आणि ते चांगलंच आहे सगळ्यांसाठी. खरे आपण या एका अतिशय महत्वाच्या विषयावरती आमच्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधला याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. काही अपरिहार्य कारणास्तव आजच्या बातमीपत्रातील निमंत्रित पाहुणे मुलाखतीसाठी स्टुडिओमध्ये पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ही मुलाखत रहित करावी लागली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. तंत्रज्ञान, अनुभव आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर आपण रेल्वे प्रवास अधिक सुखकर करू असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय. रेल्वे अभियानाअंतर्गत मी मुंबईकर या अभियानाचं आज मुंबईत त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते. वस्तू आणि सेवा कर 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्याची सरकारची तयारी सुरू आहे. या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यानंतरची महत्वाची बैठक 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्या जीएसटीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींविषयी उपाययोजना शोधली जाईल. सेवा कराचं मूल्यांकन करण्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याचं आजच्या बैठकीमध्ये दिसलं. पण नवीन कर रचनेमध्ये कोणत्या राज्यांना सवलत देण्यात यावी यावर मात्र एकमत झालंय. कोकणामध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आज सहमती झाली. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रधान यांची आज नवी दिल्लीत शास्त्री भवन इथं भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असेल. त्यामुळे आपली इंधन क्षमता वाढून मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. आताच हाती आलेल्या बातमीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दीपक केसरकर, डॉ. दीपक सावंत, रवींद्र वायकर, सुभाष देसाई, विजय शिवतारे, एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि दिवाकर रावते या शिवसेनेच्या अन्य नेत्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. मेक इन महाराष्ट्र सप्ताहामुळे महाराष्ट्र देशामध्ये गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनलं आहे.
या उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या 80% संधी भूमिपुत्रांनाच मिळणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं आहे. आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. औद्योगिक विकास मंडळाच्या अखत्यारीतल्या मोकळ्या भूखंडांचं वाटप करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू केली जाणार आहे असं ते म्हणाले. औद्योगिक महामंडळाचे भूखंड घेऊन ते विकसित न करणाऱ्या उद्योजकांना आणखी एक संधी देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उद्योग संजीवनीची मुदत 31 ऑगस्ट 2017 पर्यंत वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. या प्रकरणी आधी राज्य सरकारकडे हरकत नोंदवावी आणि नंतर गरज पडली तरच न्यायालयात यावं असं मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठानं म्हटलंय. समाजवादी पार्टीचे नगरसेवक रिया शेख आणि सामाजिक कार्यकर्ते मसूद अन्सारी यांनी ही याचिका दाखल केली होती. महानगरपालिकेनं घेतलेला निर्णय रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत, त्यामुळे यासंदर्भात आधी राज्य सरकारकडे दाद मागावी असं न्यायालयानं सुचवलं. याचिकाकर्त्यांच्या हरकतींवरती 2 आठवड्यात उत्तर द्यावं असं न्यायालयानं राज्य सरकारलाही सांगितलं आहे. मुंबईत सुमारे 400 उर्दू शाळा आहेत, त्या इस्लामचं पालन करतात, त्यामुळे या शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करू नये असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. इतर मागासवर्गीयांच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. 52% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना फक्त 27% आरक्षण देण्यात येतं. त्यातही अनेक जण खोटी प्रमाणपत्र सादर करून ओबीसींचे हक्क लाटतात. म्हणूनच न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात याकरता ओबीसी महासंघातर्फे येत्या 3 तारखेला नाशिकमध्ये एक महामोर्चा आयोजित करण्यात आलाय. ओबीसी महासंघातर्फे आज मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली. मराठवाड्यातलं सीड हब जालना जिल्ह्यामध्ये 100 एकर परिसरात उभारलं जाईल अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. बियाणं उत्पादक शेतकरी, कंपनी आणि राज्य शासन संयुक्तरित्या हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी 110 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जालनामध्ये देशातल्या सर्वात जास्त बियाणं कंपन्या असल्यानं जालना जिल्ह्याची निवड केल्याचं लोणीकर यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या नदीकाठच्या ज्या गावांना पुराचा फटका बसलाय त्या गावांचे पंचनामे लवकरच सुरू होतील असंही लोणीकर म्हणाले. जालन्यामध्ये 2008 पासून रखडलेला सिडको प्रकल्प मार्गी लागलाय. 100 हेक्टर परिसरामध्ये हा प्रकल्प राबवला जाईल असं लोणीकर यांनी सांगितलं. गेल्या 3 महिन्यांपूर्वी दुष्काळी लातूर म्हणून ओळख असलेल्या लातूरची ओळख आता जलयुक्त लातूर अशी होऊ लागली आहे. लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांमुळे उदगीरसारख्या शहरापासून ते साताळ्यासारख्या गावामध्ये मुबलक पाणीसाठा झालाय. विशेष म्हणजे गेली 10 वर्ष साताळ्याला टँकरने पाणी पुरवठा होत होता, मात्र आता गावातल्या नाल्याचं नदीमध्ये रूपांतर झालंय. या कामाला स्थानिक आमदार सुधाकर भालेराव यांनी 5 लाख रुपयांचा निधी दिला, तर गावकऱ्यांनी 500 रुपयांपासून ते 40,000 रुपयांपर्यंतची मदत दिली. आता साठलेल्या पाण्यामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न मिटलाय, परंतु परिसरामध्ये किमान 5 किलोमीटर अंतरातल्या शेतातल्या विहिरी आणि बोरवेलचं पाणीही वाढलंय. गावामध्ये पाणी मुबलक झालं असलं तरी गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठीची यंत्रणा करायला हवी असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. उचलणं आवश्यक आहे. अर्थातच फिल्ट्रेशन प्लांट प्रत्येक गावामध्ये होणं हे आवश्यक आहे. या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती करू इच्छितो की शुद्ध पाणी मिळण्याच्या दृष्टीनं शासनाने पावलं उचलावीत. औरंगाबादच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं आज वैजापूर तालुक्यातल्या चिचडगाव इथं राष्ट्रीय जनजागृती अभियान आयोजित केलं होतं. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं. माजी आमदार आर एम वाणी, रमेश बोरनारे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी शाहू पाटोळे आदी यावेळी उपस्थित होते. किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, जनजागृती रॅली, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, आरोग्यविषयक माहितीपट आदी कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आले. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा नागरिकांनी घ्यावा असं आवाहन खासदार खैरे यांनी यावेळी केलं. हिंदी पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पुरस्कारांचं वितरण आज मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये करण्यात आलं. चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश खन्ना यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. हिंदी भाषेचं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता हिंदी भाषा अधिकाधिक वापरायला हवी असं खन्ना यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात सह्याद्री 2016 या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मुंबई दूरदर्शन केंद्राचे अपर महासंचालक मुकेश शर्मा उपस्थित होते.
हिंदी दिनाचं औचित्य साधून प्रसार भारतीच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभही आज मुंबईतल्या प्रतिष्ठा भवन इथं झाला। प्रसार भारतीच्या अभियांत्रिकी विभागाचे महासंचालक अजय गुप्ता यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं। पुण्यातल्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अकॅडमिक काउन्सिलची 75वी बैठक आज मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजन इथं झाली। अकॅडमिक काउन्सिलचे उपाध्यक्ष बी.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह फिल्म डिव्हिजनचे महासंचालक, एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला, कलाकार सतीश शहा, टॉम अल्टर आणि आनंद महेंद्रू उपस्थित होते। एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली। हे शुल्क न वाढवता विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचा फायदा होण्याच्या दृष्टीनं बिझनेस मॉडेल तयार करण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। गिरगावातील प्रख्यात तबलावादक जगदीश मयेकर यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं। ते 52 वर्षांचे होते। आज सायंकाळी गिरगावातल्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। तबला, ढोलकी आणि पखवाज अशा तिन्ही वाद्यात निपुण असणाऱ्या मयेकर यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर गेले 2 दशकाहून अधिक काळ काम केलं। अनिल मोहिले, अशोक पत्की, लक्ष्मीकांत प्यारेलाल यासारख्या संगीतकारांचे ते लाडके वादक होते। लता मंगेशकरांसोबतही त्यांनी वादन केलं। स्वरसाज हा सांगीतिक कार्यक्रम सुरू करून लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता। पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे निवृत्त संचालक आणि कृषी शास्त्रज्ञ मोहन बारी यांचं आज दुपारी निधन झालं। त्यांनी आदिवासी भागातल्या छोट्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याकरता काम केलं। चिकू आणि लिची या पिकांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली। आणि आता क्रीडाविषयक बातम्यांमध्ये प्रथम हॉकी। बांगलादेशात ढाका इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या खेळाडूंच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये पुरुषांच्या अंतिम फेरीमध्ये आज भारतानं यजमान बांगलादेशावरती 5-4 अशी मात करत या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं। काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानवरती 3-1 अशी मात केली होती। आणि आता बातमी क्रिकेटची। कोलकात्यामध्ये ईडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या दिवसाअखेर भारतानं 7 गड्यांच्या मोबदल्यात 239 धावा केल्या आहेत। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली। सलामीला आलेला शिखर धवन केवळ 1 धाव काढून बाद झाला, तर मुरली विजय 9 धावा करून तंबूत परतला। त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारानं 87 धावा करून भारताचा डाव सावरला। त्याला अजिंक्य रहाणेनं 77 धावा करत चांगली साथ दिली। विराट कोहली आणि रोहित शर्मा मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत। आणि आता हवामान। गेल्या 24 तासात राज्यातल्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली। येत्या 48 तासामध्ये विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 31 आणि किमान 23, नागपूर 32 आणि 24, पुणे 29 आणि 20, औरंगाबाद 30 आणि 22, नाशिक 28 आणि 20, कोल्हापूर 29 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 24, सोलापूर 31 आणि 21 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 20 अंश सेल्सिअस। आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा। सर्जिकल स्ट्राईकनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा। जम्मू काश्मीरसह सरहद्दीवर अतिदक्षतेचा इशारा। अनवधानानं पाकिस्तानात गेलेल्या धुळ्याच्या जवानाला मायदेशी परत आणू, राजनाथ सिंग यांची ग्वाही। पाकिस्ताननं नियोजित सार्क परिषद पुढे ढकलली। 4 देशांपाठोपाठ श्रीलंकेचाही पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय।
स्वच्छ भारत यशस्वी होण्यासाठी केवळ निधीची तरतूद पुरेशी नाही, ही जनचळवळ होणं महत्त्वाचं, पंतप्रधान. सर्वाधिक स्वच्छ जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला प्रथम पुरस्कार, तर कचरा व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेला प्रदान. कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यास केंद्र आणि राज्य सरकारची सहमती. वाढत्या उद्योगामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगारातले 80% रोजगार भूमिपुत्रांनाच मिळतील, सुभाष देसाई यांनी दिलं आश्वासन. आशिया कनिष्ठ हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवत भारतानं जिंकला चषक. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या 7 बाद 239 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.